सोलापूर महानगरपालिका निवडणूक संदर्भात सोलापूर महानगरपालिका आयुक्त ओंबासे यांनी एक बैठक बोलवली होती। या बैठकीमध्ये विविध पक्षाचे राजकीय नेत्यांना चर्चेसाठी बोलवलं होतं। या चर्चेबाबत राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बैठकीनंतर माहिती दिली। सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात महापालिका आयुक्तांनी बैठक बोलवली। त्या बैठकीत सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। अनेक सूचना अनेक तक्रारी आम्ही आयुक्तांकडे केलेल्या आहेत। मतदान केंद्र असतं आहे, पण मतदाना दिवशी त्या केंद्रातली लाईट गेलेली असते, तिथली अवस्था प्रचंड वाईट झालेली असते। दुबार मतदानाचं गेले महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे होते, अनेक वेळा तक्रार केले, ऑब्जेक्शन केलं, तरी त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही। परंतु या महाराष्ट्रातल्या निवडणूक आयोगावर आमच्या पक्षाचा नसून सर्व पक्षाचा कुणाचाही विश्वास राहिलेला निवडणूक आयोगावर। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये बघितला तुम्ही, पंढरपूरची निवडणूक होती, भालकेंच्या पत्नीचा चिन्हाच्या संदर्भात वाद घातला, या निवडणूक अधिकाऱ्यांनीच घातला की सत्ताधाऱ्यांच्या बाजूने रखेल असल्यासारखं निवडणूक आयोग वागत आहे। त्यामुळं आम्ही इथल्या भाजपला सोडून सर्व पक्ष एकत्र होऊन निवडणूक आयोगाच्या विरोधात तिथल्या अधिकारी जर गलतान कारभार करत असतील तर त्यांना झोडपून काढायचं काम आम्ही करू। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक संदर्भात महापालिका आयुक्तांनी आज सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांची इच्छुक उमेदवारांची बैठक बोलली होती। आज त्यांनी त्या बैठकीमध्ये जे काही मतदान केंद्र आहेत त्या संदर्भात ज्या काही तुम्हाला अडचणी आहेत, कारण मागं जे केंद्र होते त्याची संख्या किती बूथवर असणार आहे, 800 ते 900 मध्ये एका बूथची केंद्राची संख्या असणार आहे ही माहिती दिली। आणि त्या केंद्राची परिस्थिती काय हे तुम्ही उमेदवारांसुद्धा बघितलं पाहिजे, सर्व पक्षांनी बघितलं पाहिजे असं त्यांनी आम्हाला सांगितलं। आणि आज जे जे मुद्द्यावर चर्चा झालेली आहे, आयुक्तांनी शब्द दिला आहे की त्या सगळ्या मुद्द्या ट्रान्सपरन्स पद्धतीनं तुम्हाला बदल केलेल्या दिसतील। कारण काही आता नगरपालिकेचं जे इलेक्शन झाले त्याच्यामध्ये काही निवडणूक अधिकारी वेगळा निर्णय लावत आहेत आणि काही निवडणूक अधिकारी वेगळ्या नगरपालिकेत वेगळा निर्णय लावतात। म्हणजे एकाच कामाला जर 2 ठिकाणी वेगवेगळा निर्णय होत असेल तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। ही गोष्ट आयुक्तांच्या लक्षात आणल्यानंतर ज्या लोकांकडे निवडणूक प्रक्रिया आहे त्या लोकांची आणि सर्व पक्षाच्या प्रमुख लोकांची पण एक बैठक घेतली पाहिजे। हे यावेळेचं इलेक्शन हे ट्रान्सपरंट पद्धतीनं झालं पाहिजे। सर्वांना या निवडणुकीमध्ये भाग घेताना कोणतेही प्रशासनाकडनं अडचण आली नाही पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त लोक या इलेक्शनमध्ये उमेदवार म्हणून उभे राहिले पाहिजेत आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे। हा त्यांचा अधिकार आहे। निवडणूक कुणाच्याही दडपडशाहीमध्ये आणि कुठल्याही दहशतीत झाली नाही पाहिजे। या सगळ्या गोष्टींवर आज चर्चा झाली। आयुक्तांनी या सगळ्या गोष्टींमध्ये बदल करण्याचा आणि सूचनेचं पालन करण्याचा शब्द दिलेला आहे। त्यांना आम्ही आता सांगितलं होतं की सोलापूर शहरामध्ये काही गव्हर्नमेंट सर्वंट असलेले लोक राजकीय पक्षाचा प्रचार करत असतात। मग ते शिक्षक असतील, काही खास करून म्हणजे अनुदानित शाळेतले शिक्षक असतील, काही तुम्हाला महापालिकेचे कर्मचारी असतील, ते त्यांच्या काही ना काही उमेदवारांचा स्वतः उमेदवार असल्यासारखं फिरत असतात। त्यांच्या पदाचा गैरवापर होत आहे। कारण का ते महापालिकेत जर एका पदावर काम करतात तर त्यांना त्या पदावरनं 4 मतं मिळू शकतात। तर आयुक्तांनी असं सांगितलं की असा कोणताही महापालिकेचा कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही पक्षाचा प्रचार करू द्या किंवा कोणताही शिक्षक किंवा ज्या व्यक्तीला सरकारी नोकरीत असताना निवडणूक प्रक्रियेत भाग घ्यायचा अधिकार नाही पण तो भाग घेत असेल तर अशी गोष्ट लक्षात आणून द्या, त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल असा शब्द आयुक्तांनी दिलेला आहे। आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे की संपूर्ण आपलं हे जे काय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाणार आहे। आम्ही त्यांना सांगितलं की ज्या ठिकाणी सेन्सिटिव्ह आपले बूथ आहेत त्या ठिकाणी तुमची यंत्रणा सज्ज असली पाहिजे, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी अत्यंत पारदर्शी पद्धतीनं मतदान केंद्रावर असणारे जे बूथ यंत्रणा चालवणारे जे काही आपले केंद्र प्रमुख असतील त्या ठिकाणी बूथ यंत्रणा चालवणारे जे व्यक्ती असतील त्यांनी कुठल्या प्रकारची पार्शलिटी करणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे। असं आढळल्यास आम्ही थेट त्या ठिकाणी आयुक्तांना आम्ही तक्रार करणार आणि तक्रार केल्यानंतर तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आमचंही म्हणणं असं आहे की लोकशाही पद्धतीनं अगदी मुक्त वातावरणामध्ये निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे। ती कुणाच्या दबावात, कोणत्या पक्षाच्या किंवा कोणत्या नेत्याच्या दबावात देता कामा नये। राज्य निवडणूक आदर्श आचारसंहिताप्रमाणे ती झाली पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे। आणि समजा त्या पद्धतीनं नाही झाली तर आम्ही लोकशाही पद्धतीनं त्यांच्या ठिकाणी मुकाबला करणार आहे। आज माननीय आयुक्तांच्या बरोबर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने 2 मुद्दे
आम्ही या ठिकाणी त्यांना सांगितलेले आहे. एक म्हणजे विनाकारण टेक्निकल ग्राउंडवर कोणाचाही अर्ज नामंजूर करू नये. बऱ्याच वेळा असं होतं की काहीतरी टेक्निकल ग्राउंड काढतात आणि मग त्याचा अर्ज नामंजूर होतं. लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. टेक्निकल जर काही असेल तर BLOनी पहिल्यांदा काढून त्याला दिलं पाहिजे. लॉ ग्राउंडवर जे आहेत ना, लॉ पॉईंटवर तर रिजेक्ट होऊ दे ना, पण टेक्निकल ग्राउंडवर जे काही रिजेक्शन आहे ते होता कामा नये. तर त्यांनी सांगितलं की आम्ही BLO सूचना देऊ आणि त्या पद्धतीने तुम्हाला एक दिवस आदल्या दिवशी जर तुम्ही फॉर्म दिला तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते टेक्निकल जे काही तुमचे हे आहेत ते काढून देऊ. दुसरा मुद्दा आमचा असा होता की दुबार जो मतदार आहे, दुबार मतदाराच्या संदर्भामध्ये अनेक वेळा तक्रार करून अशा पद्धतीने अजूनही दुबार मतदार आलेले आहेत. तर त्यांना सांगितलं की ते 2 अशा पद्धतीचे स्टार केलेले आहेत, त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे. ते हमीपत्र लिहून घेतल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की तिथं हमीपत्र देताना काही लोक म्हणतील त्यांच्या फेवरचं असेल तर मग ते अलाव करतील, दुसरे लोक त्याला ऑब्जेक्शन घेतील. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक आता टीप घातलेली आहे की जर दुबार मतदार जरी नंतर तरी कळलं की यांनी दुबार केला आहे, 2दा केला आहे, तरी त्याला क्रिमिनल ऑफेन्स याच्याविरुद्ध दाखल करणार अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं आहे. बाकीचं आम्ही सगळ्या जे काही सूचना होत्या त्या सगळ्या मांडलेल्या आहेत. BLO बरोबर 2-3 वेळाचं बैठक आम्ही घेऊ अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलं. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.